राजहंसी मोहर, विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. अडनेड्या वयात मुलं जेवढी भांबावलेली असतात ना, त्याही पेक्षा आपलं मूल असं का वागतंय, अशा अनेक प्रश्नांनी गोंधळलेल्या पालकांना एक फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईडची गरज असते. याच स्वरूपाचं राजहंस प्रकाशनाचं डॉक्टर वैशाली देशमुख यांनी लिहिलेलं प्रिय पालक हे पुस्तक मार्च 2024 मध्ये प्रकाशित झालंय. या पुस्तकाची ओळख आज आपण या एपिसोडमध्ये करून घेणार आहोत. राजहंसी मोहर या नवीन पॉडकास्टमध्ये सगळ्या श्रोत्यांचं मी मोहिनी मेढेकर मनापासून स्वागत करते. राजहंस प्रकाशनाच्या पुस्तकांची ऑडिओ ओळख आणि लेखकांसोबत गप्पा असं या पॉडकास्टचं स्वरूप असणार आहे. डॉक्टर वैशाली देशमुख लिखित प्रिय पालक या पुस्तकाची ओळख या एपिसोडमध्ये आपण करून घेणार आहोत. प्रिय पालक या पुस्तकाच्या लेखिका डॉक्टर वैशाली देशमुख या आपल्या सोबत आहेत. मॅडम, तुमचं खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. डॉक्टर वैशाली देशमुख या बालरोग तज्ज्ञ आहेत. त्यांनी केरळ युनिव्हर्सिटी, न्यू दिल्ली आणि स्वीडन इथून किशोरवयीन मुलांसाठी विशेष प्रशिक्षण घेतलं आहे. पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल इथं त्या 10 ते 19 या वयोगटातल्या मुलांसाठी 9 to 19 हे खास क्लिनिक चालवतात. teenage.com 1 आणि teenage.com 2 ही त्यांची दोन्ही पुस्तकं राजहंस प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झाली आहेत. या दोनही पुस्तकांना महाराष्ट्र राज्य शासनाचे वाङ्मय पुरस्कार मिळाले आहेत. पालकशाळा या पुस्तकाच्या त्या सहलेखिका सुद्धा आहेत. किशोर.com हे त्यांचं हिंदी पुस्तक भारत सरकारच्या सूचना व प्रसारण मंत्रालयानं नुकतंच प्रसिद्ध केलं आहे. या पुस्तकातील निवडक उतार्यांचं वाचन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत निवेदिका अपर्णा जोग. मॅडम, तुमचंही मनापासून स्वागत. धन्यवाद. आता या राजहंसी मोहर पॉडकास्टच्या आपण मुलाखतीला थेट सुरुवात करूयात. मॅडम, मला पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की teenage.com 1 आणि teenage.com 2 ही पुस्तकं लिहिल्यानंतर प्रिय पालक हे पुस्तक तुम्हाला का लिहावं असं वाटलं? मुलं वयात येण्याचा आणि मोठी होण्याचा काळ हा सगळ्यांसाठीच तणावाचा असतो. मुलं काय आणि पालक काय दोघांनाही त्यासाठी खूप आव्हानं येतात. पालकांनाही अनेक प्रश्न पडतात. दोघांच्यात होणारे वाद, येणाऱ्या समस्या यांना अनेक कारणं असतात आणि आपण कुणा एकाला नाही याच्यासाठी जबाबदार धरू शकत. त्यामुळे पर्यायानं उपायही त्याच्यासाठी आहेत त्या अनेक मार्गी आहेत. एक मार्ग असा की वयात येणाऱ्या मुलांना मोठं होण्याच्या प्रक्रियेविषयी शास्त्रीय माहिती देणं, ते हाताळायच्या खुब्या त्यांना शिकवणं आणि वेगळ्या वेगळ्या जीवन कौशल्यांची ओळख करून देणं, जे मी teenage.com भाग 1 आणि 2 या पुस्तकांमध्ये केलंय. त्याचबरोबर आपल्याला पालकांना सुद्धा काही मदत करावी लागते. मग त्यांना याविषयी शास्त्रीय माहिती देणं म्हणजे मुलांच्या शरीरात आणि मेंदूत हे बदल का होतायत, कसे होतायत, त्यांच्या त्या उद्दाम, बेफिकीर, उद्धट आणि त्रासदायक वागण्या बोलण्यामागे काय कारण असतं, या सगळ्याची माहिती पालकांना सुद्धा द्यायला लागते. बरं, नुसती माहिती देणं पुरेसं आहे का? तर नाही. त्यासाठी प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी जे पर्याय असतात तिथेच मुळात घोडं अडतं. उदाहरणार्थ, आता पालकांना हे काय माहिती नाहीये का की मुलांशी आपण संवाद साधायला हवा? तर अगदी माहितीये. कसा साधायचा? मी तर बोलतोच की किंवा बोलतेच की नीट असं वाटत असतं आपल्याला. किंवा आपण पालकांना सांगतो की ठामपणे वागा, किंवा आपण त्यांना म्हणतो की विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा करा. पण कशी करा? कोणत्या शब्दात? संवाद तर सुरू होतोही खतम होतो मुलांच्या बरोबरचा, मग तो चालू कसा ठेवायचा? असे सगळे प्रश्न मला जेव्हा प्रत्यक्षात दिसायला लागले समोर, तेव्हा असं ठरवलं की नाही, आता आपल्याला पालकांसाठी सुद्धा लिहायची गरज आहे. आणि म्हणून प्रिय पालक लिहायला सुरुवात केली. आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की आधुनिक जगात किशोरांचं पालकत्व सांभाळणं काही सोपं नाहीये. खूप आव्हानं आहेत त्याच्यासाठी. पालकांवर अनेक अंतर्गत आणि बाह्य दबाव असतात. या सगळ्या गोष्टींसाठी मग काय मदत करायची, तर मग अनेक प्रसंग, उदाहरणं, चुटके, काल्पनिक संवाद असं सगळं वापरून मग ह्या पुस्तकामध्ये मी काही प्रात्यक्षिक दाखवायचा प्रयत्न केलाय. वैशाली ताई, आपण ही मुलाखत पुढे सुरूच ठेवणार आहोत, पण या संदर्भातला एक इंटरेस्टिंग पुस्तकातला भाग आता आपण ऐकूयात. एका पार्टीत घडलेला हा किस्सा. पार्टी अगदी रंगात आली होती. आनंदचा घसा बसला होता, त्यामुळे तो फारसं बोलू शकत नव्हता. साहजिकच संभाषणातला त्याचा सहभाग फक्त मान हलवणं, हुंकार देणं इतपतच होता. राहून राहून त्याच्या मनात येत होतं, उगाच आलो आपण पार्टीला, लोक काय म्हणत असतील, कसला बोर आहे हा.
पण गमतीची गोष्ट अशी की जे जे कोणी त्या दिवशी त्याच्याशी बोलले त्यांना खूप बरं वाटलं त्याच्याशी बोलून. एकानं तर बोलून सुद्धा दाखवलं, तुम्ही एक फार चांगला श्रोता आहात, थँक्यू. पालकांनाही असा एक चांगला श्रोता व्हायचाय आणि त्यासाठी तोंडाचं काम कमी आणि कानांचं काम जास्त असायला हवं. शिवाय या ऐकून घेण्याला आणखी एक फार गंभीर कारण आहे. मुलं कुणाचं ऐकतात माहितीये? जे त्यांचं ऐकून घेतात त्यांचं. मुलांनी आपलं ऐकावं म्हणून पालक ऐकून न घेता बोलत सुटले तर मुलं इतर पर्याय निवडतात. काही वेळा ते भरवशाचे निघतात. एखादी आत्या, मावशी किंवा काका, बाबांचा मित्र, शिक्षक. तसं झालं तर ठीकच, पण बाकीचे पर्याय असतात त्यांचे त्यांच्याच वयाचे मित्र, इतर कोणी शंकास्पद व्यक्ती किंवा अगदी आभासी जगातलं एखादं कुणीतरी. ते सोयीस्कररित्या वेळेवर उपलब्ध असतात, पण त्यांनी दिलेले सल्ले, मार्गदर्शन कसे असतील कोण जाणे. त्यावर काय आणि कसा ताबा राहणार? त्यापेक्षा त्यांचं ऐकून घ्यायला त्यांचं भलं चिंतणारं आईबाबांसारखं कोणीतरी घरातच उपलब्ध असेल तर किती बरं. हे ऐकून घेणं पालकांसाठी नेहमीच आनंदाचं असेल असं नाही. काही वेळा ते फार क्लेशकारक होतं. मुलं आपला सगळा राग, वैताग अक्षरशः त्यांच्यावर ओततात. मुलांना आईबाबा सगळ्यात जवळचे आणि हक्काचे वाटतात म्हणून असेल, किंवा त्यांच्यासमोर औपचारिकता बाळगायची त्यांना जरुरी वाटत नाही म्हणून असेल, पण ती पालकांना गृहीत धरतात हे खरं. मुलांच्या बोलण्याला पालक कसं हाताळतात यावर मुलं निर्णय घेतात की पुढच्या वेळी पालकांशी बोलायचं की नाही, बोलायचं असेल तर कोणत्या विषयांवर आणि कितपत. बहुधा ही हाताळणी विवेकी प्रतिसाद नसून उत्स्फूर्त प्रतिक्रिया असते. फटकन दिलेली, तीव्र, ठराविक आणि अप्रस्तुत. त्यामागे फारसा काही विचार केलेला नसतो. काहीतरीच बोलू नकोस किंवा काहीतरीच विचारू नकोस. शी, या कसल्या असल्या घाणेरड्या गप्पा मारता तुम्ही? असं का वागलास? अगदी चुकीचं आहे हे असलं काही करायचं नाही हा. अशी वाक्य किंवा आईबाबांच्या चेहऱ्यावर किळस, रागाचे, नापसंतीचे भाव दिसले की मुलं त्यातून इशारे घेतात. आईबाबांना हे आवडत नाही, हे विषय त्यांच्यासमोर काढायचे नाहीत. मला काय म्हणायचंय हे त्यांच्या लक्षात येत नाही. एक करता येईल, शक्य झालं तर तुमचा आणि मुलांचा एखादा संवाद नकळतपणे रेकॉर्ड करून नंतर शांतपणे ऐका. एकदा, दोनदा, वाटेल तितक्या वेळा. नंतर तो डिलीट करून टाकला तरी चालेल. आपला आवाज, त्यातले चढ उतार, सहजपणे फेकलेले शब्द हे नेहमी इतरांना, विशेषतः मुलांना ऐकू येत असतात. स्वतःला कळतच नाहीत. त्याविषयी जाणीव करून घेण्यासाठी हे करायचं. त्या त्रयस्थ मूल्यमापनानुसार केलेले अगदी छोटे छोटे बदलसुद्धा खूप मोठे परिणाम साधून जातात. इथे मी गप्प बसायला हवं होतं. उगीच उचकावलं मुलीला. हे वाक्य मी थोड्या ठामपणे म्हटलं असतं तर त्याचा विरोध कमी झाला असता कदाचित. एकूण माझी पट्टी कारण नसताना जरा वरची लागली होती. त्यानं संपूर्ण संभाषणाचा सूरच भांडणाचा झाला. याहून थोडं शांतपणे बोलायला हवं मी. अरेच्छा, ती माझ्यावर इतकी ओरडतेय आणि मी किती लांबलचक स्पष्टीकरणं देत बसलोय. काही गरज नव्हती त्याची. ह्यात आपल्याला मुलांचं मूल्यमापन करायचं नाहीये हा. फक्त आपलं करायचंय. कारण आपण फक्त आपल्या प्रतिक्रियांवर आणि संवाद कौशल्यावर काम करू शकतो. काही पालकांचं म्हणणं असतं की आमची ऐकायची तयारी असते पण मुलांना काही बोलायचंच नसतं. एक कृती करून बघूया. 5 मिनिटं काहीही न करता डोळे बंद करून बसा आणि फक्त ऐका. हळूहळू एक एक आवाज येऊ लागतील. घड्याळाची टिकटिक, कुठेतरी गाणारा कोकिळ, शेजारच्या घरी वाहणारा नळ, दूरवरच्या मंदिरात वाजणारी घंटा, गाड्यांचे हॉर्न. अरेच्छा, हे आवाज नव्हते का आत्तापर्यंत? होते ना, पण आत्ता ऐकले. न बोलणाऱ्या मुलांचीही एक भाषा असते. ती मुद्दामून ऐकायला लागते. त्यांनी बोललेली मोजकी वाक्य, चेहऱ्यावरचे भाव, देहबोली, हालचाली यातून ती काही सांगू पाहतात. पण शब्दांसारखं ते उघड नसतं. ते प्रयत्नपूर्वक समजून घ्यायला लागतं. फार प्रश्न न विचारता त्यांच्याकडे लक्षपूर्वक पाहून हा शब्देविण संवाद साधता येतो.
आणि अर्थातच त्यासाठी त्यांच्याबरोबर निवांत वेळ घालवायला लागतो. फार शब्दबंबाळ, आवाजी संवाद या मुलांपर्यंत पोचायला अयशस्वी ठरेल कदाचित. पण आईबाबांचं एखादं हसू, डोक्यावरून फिरलेला हात, न सांगता आणून दिलेलं पेन अशा साध्या कृतीतून त्यांच्यापर्यंत पोचता येतं. त्यांना घुमा, आतल्या गाठीचा, शांत, मुखदुर्बळ अशी लेबलं न लावायची काळजी घेत या नाजूक तारा जुळवत राहाव्या लागणार, त्याला पर्याय नाही. नाहीतर रेल्वेच्या समांतर रुळांसारखं हे नातं दूरस्थच राहण्याची शक्यता आहे. मला वाटतंय की हे खूपच आजकालच्या पालकांसाठी रिलेटेबल आहे. म्हणजे हे पुस्तक मी जेव्हा वाचलं ना, तेव्हा मला पहिलंच प्रकरण इतकं इंटरेस्टिंग वाटलं की संवाद की वाद, पालक आणि मुलांमध्ये संवाद कसा असावा हे उदाहरणं देऊन तुम्ही इतकं छान समजावून सांगितलंय की नक्कीच हे प्रत्येक पालकाला फॉलो करून पाहता येईल. याविषयी तुम्ही काय सांगाल? हो, म्हणजे संवादाचं महत्व मी म्हटलं तसं आपण सगळेच जाणतो. मग मुलांच्या समस्या असोत, कौटुंबिक वाद असोत, वाढती व्यसनं असोत की वाढते मानसिक आजार असोत, आपल्याला माहितीये की सगळ्याचं मूळ असतं संवादाचा अभाव. आणि त्यातूनही व्हर्च्युअल किंवा आभासी जगानं त्याच्यामध्ये आणखीन गुंतागुंत निर्माण केली आहे आणि लॉकडाऊननं आगीत तेल ओतलंय. एक तर आपली आजची कुटुंब छोटी आहेत, प्रत्येक जण आपापल्या विश्वात मग्न असतो. त्यामुळे होतं काय की मुलांचं आणि पालकांचं जग हे रेल्वेच्या रुळांसारखं समांतर चालायला लागतं. आपल्याला पुन्हा इथेही कुणावरही दोषारोप करत राहून त्याच्यातून निष्पन्न काही होणार नाहीये. पण त्यापेक्षा हा संवाद सुरू कसा करायचा, पुढे कसा न्यायचा, फुलवायचा कसा, त्यातून आपल्याला हव्या त्या गोष्टी मुलांपर्यंत खुबीनं कशा पोचवायच्या, यावर चर्चा करावी असं वाटलं, म्हणून या भागामध्ये मी त्याविषयी बोललीये. पालकांना आपण एका चक्रव्यूहात अडकलं याची जाणीव खरं तर होत नाही बऱ्याचदा. प्रश्न, सल्ले आणि सूचना यांच्या चक्रात आपण त्या अभिमन्यू सारखे अडकलेलो असतो. म्हणजे आत तर गेलेलो असतो पण बाहेर कसं पडायचं हेच कळत नाही. मग सुटकेचा मार्ग शोधायला हवा. बरं, संवादाचा हेतू काय? मुख्यतः किशोरवयीन वयामध्ये काय हेतू आहे? तर मुलांच्या जगाशी संपर्क राहावा, त्यांच्यामध्ये येणाऱ्या समस्या छोट्या असताना लक्षात याव्यात, तरच त्या मुळातून खुडता येतील. आणि मुलं थोडीशी आता बाहेरच्या जगामध्ये जास्ती व्यस्त असतात, त्यांचं सामाजिकीकरण जास्ती वाढलेलं असतं, त्याच्यामुळे आपोआपच नैसर्गिकरित्याच मुलं घरापासून थोडीशी दूर गेलेली असतात. म्हणून संवाद खूप महत्वाचा ठरतो. आणि तो नसेल तर काय होतं, मग एकदम काहीतरी मोठं घडतं आणि मग एकदम खडबडून जागं व्हायला होतं. म्हणजे उदाहरणार्थ शाळेतून तक्रार येते काहीतरी, किंवा काहीतरी एखादं व्यसनच लागल्याचं लक्षात येतं, कुठल्या तरी छोट्या मोठ्या गुन्हेगारीमध्ये मुलं अडकलीत की काय असं वाटायला लागतं. कधी कधी ऑनलाईन अडचणी येतात किंवा चक्क ऑनलाईन गुन्ह्यांमध्ये मुलं अडकतात. कधी, आणि हे अगदी कॉमन आहे की धोकादायक लैंगिक प्रयोगांमध्ये सुद्धा मुलं अडकतात. आणि मग अगदी अभ्यासाच्या बाबतीत सुद्धा असं होतं की एकदम समोर महत्वाची वर्ष आली आहेत, आता 10वी आली, 12वी आली, आणि मग आता शैक्षणिक शिस्त कुठे लावायला सुरुवात करायची, तर मग संवाद करायला पाहिजे त्यासाठी. आणि काही वेळा तर असं होतं की मुलं एकलकोंडी होतात इतकी की त्यांची सवयच सुटते कोणाशी बोलायची आणि काय. तर ह्या सगळ्या गोष्टी मग एकदम पालकांवर येऊन आदळतात. तसं व्हायच्या आधी त्या आपल्या लक्षात याव्यात, यासाठी संवाद मला वाटतं लसीकरणासारखा ठरतो. तर संवाद लसीसारखा ठरतो इथे, जो प्रतिबंधक असतो, ज्याच्यामुळे आपल्याला या सगळ्या समस्यांची चाहूल लवकर लागते आणि त्यामुळे मग आपल्याला त्याच्यावर काहीतरी उपाय करतात. पण जशी मुलांची संवादाची सवय सुटलीये तशी पालकांची सुद्धा बरीचशी आता ही कमी झालीये. प्रत्येक जण घाईत असतो, व्यस्ततेत असतो, चिडचिड होत असते, आणि म्हणून या भागामध्ये मी संवादाला पूरक आणि मारक अशा गोष्टींची चर्चा केली आहे, आणि कसे आपल्याला त्याच्यातून मार्ग काढता येतील, आपल्या व्यस्त जीवनातून सुद्धा कसा हा संवाद साधता येईल, आणि मुख्य म्हणजे त्याच्यामुळे मुलांबरोबरचं आपलं नातं कसं कडवट आणि त्रासदायक न होता आनंदी आणि हवंसं वाटायला लागेल, असा प्रयत्न केला. बरोबर. मला असं वाटतं की आणि ती उदाहरणं इतकी ऍप्ट आहेत ना की त्यामुळे खरंच आपल्यामध्ये वाद नसावा, संवाद असावा असं नक्कीच सगळ्या पालकांना वाटेल. आता हे व्यसनांबद्दलच ऐकूयात ना. व्यसनं. आर्थिक बाबीं इतकंच महत्वाचं आहे व्यसनांविषयी बोलणं. याबाबत काहीसं अज्ञान आणि बरीचशी भीती असते. पण आपण नाही बोललो म्हणून हा विषय त्यांच्यापर्यंत पोचायचा थांबणार आहे का? नाही. उलट विकृत स्वरूपात तो त्यांच्यापर्यंत पोचेल. हे विसरून चालणार नाही की जवळजवळ प्रत्येक सिनेमात आणि वेब सिरीजमध्ये नशा करणं सर्वमान्य दाखवलं जातं. शॅम्पेनची बाटली फवारल्याशिवाय खेळाडूंचा विजयोत्सव साजरा होत नाही.
फक्त उच्च आर्थिक गटातच नव्हे तर सगळ्या आर्थिक सामाजिक स्तरात हल्ली घरगुती पार्ट्यासुद्धा मद्याशिवाय पुऱ्या होत नाहीत. कॉलेजच्या मुलांचं जाऊ दे, हायस्कूलच्या मुलांच्या पार्ट्याही ओल्या असतात. आजूबाजूला हे असं वातावरण. भरीसभर म्हणून या मुलांचा उत्साही बेबंद मेंदू. आपले हायस्कूल कॉलेजचे दिवस आठवून बघा. दारू सिगरेटचं किती अप्रूप असतं ह्या वयात. मित्रांचा प्रचंड आग्रह आणि दबाव असतो. हे प्रयोग करणं म्हणजे थ्रिल, शूरपणा वाटतो. आता तर ड्रग्जही सहज उपलब्ध असतात. हे सत्य आपण स्वीकारलं नाही तर ते वाळूत मान खुपसलेल्या शहामृगासारखं होईल. चारी बाजूंनी इतका सगळा हल्ला होत असताना मुलांना सक्षम करायला नको. काही पालक बोलतातही याविषयी. ते काहीसं असं असतं, या दारू सिगरेटच्या वाट्याला जाऊ नकोस हा, लिव्हर खराब होते, कॅन्सर होतो, कळलं का? किंवा त्या मुलांबरोबर राहत जाऊ नकोस रे, त्या प्रतीकला सिगरेट ओढताना बघितलं मी काल, परत दिसता कामा नाहीस तू त्याच्याबरोबर. या संभाषणात तसं बघायला गेलं तर काही वाईट नाही, पण त्याचा परिणाम मात्र होत नाही मुलांवर. इथे मुलांना त्यांचं मत व्यक्त करायची, त्यांची बाजू मांडायची संधी मिळालेली नाही. लेक्चर दिल्यासारखी माहिती दिलीये आणि खरी पण त्यांच्या दृष्टीनं बिनमहत्वाची, त्यांना न पटणारी कारणं दिली आहेत. या विषयाला असाही हात घालता येईल. आई बाबा पेपर वाचतायत. पियुष तिथेच मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसलाय. आई म्हणाली, आपल्या शेजारच्या काकूंचा पुतण्या माहितीये ना? काकू सांगत होत्या त्याचा काल ॲक्सिडेंट झाला. तो आणि त्याचा मित्र रात्री पार्टीहून येत होते म्हणे. पियुष मानवर करून म्हणाला, पार्टी ना, म्हणजे ड्रिंक्स घेतले असतील. आता यापुढे संवाद दोन प्रकारे होऊ शकतो. एक म्हणजे पियुषच्या या सहजपणे केलेल्या उल्लेखामुळे आईबाबांना एकदम धक्का बसला. तुला काय माहिती रे? तुम्ही पण असं करता की काय? आजकालची मुलं म्हणजे काही धरबंधच राहिला नाहीये, म्हणून आम्ही तुला सांगत असतो पियुष, जपून राहायला पाहिजे. अरे तुझ्याशी बोलतोय आम्ही, त्या मोबाईलमधनं डोकं काढ आधी. पियुषनं केव्हाच त्याचं डोकं आणि कान बंद केले होते. दुसरा प्रकार म्हणजे पियुषच्या या सहजपणे केलेल्या उल्लेखामुळे आईबाबांना एकदम धक्का बसला. 1-2 मिनिटं थांबून बाबा म्हणाले, हो का? त्यावर पियुष म्हणतो, मग काय, आजकाल सगळ्या पार्ट्या अशाच असतात. त्यावर आई म्हणते, पण 25 वर्षाखाली अल्कोहोल विकत घ्यायला कायद्यानं बंदी आहे महाराष्ट्रात, असं वाचलं होतं मी कुठेतरी. अगं वय बे कोण विचारतंय? ही मुलं तरी निदान कॉलेजला जातात. तुला आठवतंय मागच्या वर्षी आमची शाळेची 2 दिवसांची सहल गेली होती, तेव्हा सुद्धा मुलं बियर घेऊन आली होती सॅकमध्ये. पण मला कळत नाही, ही 25 वर्षांची हद्द कशाला? कोण ठरवतं हे? मला फार माहिती नाही याविषयी, काहीतरी मेंदूच्या विकासाशी संबंधित आहे. एका पुस्तकात वाचलंय मी, जरा वाचून सांगते. आता पहिल्या संभाषणात आईबाबांनी एकदम तीव्र प्रतिक्रिया दिली. आपला मुलगाही हे करत असेल अशी थेट शंका त्यांनी व्यक्त केली. शिवाय बोलण्याची पद्धत बघा, एखाद्या लहान मुलाशी बोलावं तसे ते बोलत होते. जवळजवळ लेक्चर द्यायला सुरुवात केली त्यांनी. पियुषपर्यंत इतकंच पोचलं की नुसता हा विषय काढला तरी आईबाबा अस्वस्थ होतात. मग यापुढे या संदर्भात जे काही निर्णय घ्यायचे तो त्यांच्या परोक्ष घेण्याची शक्यता वाढली. आधीच या मुलांनी ठरवून टाकलेलं असतं की आपले आईबाबा मागासलेले आहेत, त्यांना काही कळत नाही. या अशा प्रतिक्रिया ऐकल्या की मुलं या मतावर शिक्कामोर्तब करतात. शिवाय हा विषय इथेच थांबला, तोही एका कडवट टप्प्यावर. पियुष याबाबतीत प्रयोग करणारच नाही अशी अजिबात खात्रीने आईबाबांना. म्हणजे पियुषला जे नकोय तेच होणार, त्यांच्या बोलण्यात नेहमी शंका डोकावणार. दुसऱ्या प्रकारात मात्र आईबाबांनी त्याला बोलायला उत्तेजन दिलं. कुठल्याही प्रकारचे अंदाज बांधले नाहीत. फार लेक्चर न देता त्याबाबत काही कायदेही आहेत याचा उल्लेख हळूच केला आणि मुख्य म्हणजे तो विषय वाहता ठेवला. आता वाचलेली माहिती सांगण्याच्या बहाण्यानं त्यांना पुन्हा त्याविषयी बोलता येईल. आपण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे एका झटक्यात सांगून संपवायचे हे विषय नव्हेतच. आणि यात सांगण्यापेक्षाही चर्चा करणं, ऐकून घेणं, योग्य निर्णय घ्यायला प्रोत्साहन देणं हे मुख्य उद्देश असतात. त्यांच्या बोलण्यातून त्यांना किती ज्ञान आहे याचा अंदाज आधी घ्यायचा. व्यसनं, त्यांचे धोके, परिणाम यांची माहिती बऱ्याच मुलांना आधीच असते. प्रश्न असतो तो त्या माहितीचा उपयोग कुठे आणि कसा करायचा आणि दबावाच्या परिस्थितीत योग्य निर्णय कसा घ्यायचा.
हा सारासार विचार, ही निर्णय क्षमता विकसित करण्यासाठी हा सगळा अट्टहास. आता मी पुढचा प्रश्न विचारते की खूप 2 महत्वाची प्रकरणं या पुस्तकात आहेत. ती म्हणजे ते बोलणं आणि बापरे माझं मूल प्रेमात पडलंय. इतकं सुंदर आणि प्रभावी लिहिलंय तुम्ही आणि हे आजच्या काळात खूपच महत्वाचं आहे. याविषयी काय सांगाल? त्या नावावरून कदाचित तुमच्या लक्षात आलं असेल की आपण जेव्हा ते बोलणं म्हणतोय तेव्हा आपण अशा कुठल्या तरी लाज वाटणाऱ्या, नकोशा वाटणाऱ्या अशा विषयांविषयी बोलतोय. आणि ते विषय म्हणजे प्रेम असेल, शारीरिक संबंध असतील, स्त्री पुरुष संबंध असतील किंवा व्यसनं असतील किंवा इव्हन आर्थिक बाबी असतील. आता आपल्याला माहितीये की किशोरांचा विकास जो असतो तो सर्वंकष होत असतो. म्हणजे शारीरिक होत असतो, मानसिक होत असतो, भावनिक होत असतो आणि सामाजिकही होत असतो. आणि नेमकं तेच वय आपण मगाशी म्हटलं तसं बोर्डाच्या परीक्षा, प्रवेश परीक्षा, करिअरचे निर्णय घेणं यासाठी सुद्धा महत्वाचा असतो. शरीराची त्यांच्या जोमदार वाढ होत असते आणि पालकांना त्यांच्याकडून जबाबदारीची अपेक्षाही आता वाटायला लागते. साहजिकच या सगळ्या महत्वाच्या गोष्टींवर पालकांचं लक्ष आता कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं. मुलांसाठी मात्र हे वय हॅपनिंग असतं. म्हणजे त्यांच्या दिसण्याकडे त्यांचं लक्ष असतं. मग एखादी पिंपल आली की त्यांना खूप त्रास होतो त्याचा. आपण कसे दिसतो याविषयी शरीर प्रतिमेचे प्रश्न त्यांना पडायला लागतात. आपल्या दिसण्याचा स्वीकार होतोय का? त्याचे सामाजिक निकष काय आहेत त्याच्यामध्ये आपण बसतोय का? माध्यमांमध्ये त्याच्याविषयी जे दाखवलेलं असतं ते जमतंय का? ते तसं आपल्या त्याच्यामध्ये बसता येतंय का? याच्याविषयी अतिशय कॉन्शियस झालेली असतात मुलं. त्याचबरोबर आपल्याला माहितीये मित्रमैत्रिणी खूप जवळच्या असतात. प्रेमाची आणि आकर्षणाची नवीन भावना त्यांना जाणवत असते. लैंगिक कुतूहल वाटत असतं, त्याच्याविषयीचे प्रयोग करावेसे वाटत असतात आणि खूप सारी उत्सुकता आणि प्रयोगशीलता असते ज्याच्यामुळे मुलं व्यसनं करू शकतात, न सांगता कुठेतरी निघून जाणं हे करू शकतात. आणि म्हणजे काय आता तुम्हाला लक्षात आलं असेल की पालकांचे विचार जात असतात पूर्वेला आणि मुलांचे जात असतात पश्चिमेला. मुलांना प्रेमात पडावंसं का बरं वाटतं? एकतर वर्गातल्या सगळ्या मुलांना असा खास मित्र किंवा मैत्रीण आहे म्हणून, किंवा मला बघायचं एकदा प्रेमात पडणं म्हणजे कसं असतं ते म्हणून, टाइमपास म्हणून, एकटं वाटतं म्हणून, आपण कुणाला तरी आवडतो हे फार छान वाटतं म्हणून, ब्रेकअप झालं म्हणून, ग्रुपमधल्या मित्रांनी चॅलेंज दिलं म्हणून, मैत्रिणींनी आग्रह केला म्हणून, किंवा सिंगल असलं की सगळे दयेने बघतात म्हणून. पण आपल्या मुलांनी प्रेमात पडू नये असं पालकांना का वाटतं? एकतर हे वय अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचं आहे, प्रेमात पडायला आयुष्य पडलंय म्हणून, किंवा प्रेम म्हणजे काय हे तरी माहितीये का या मुलांना, उगीच सगळे करतात म्हणून आपणही करायचं झालं, नुसतं आकर्षण असतं ते म्हणून, किंवा इतक्या लवकर प्रेमात पडलं तर अभ्यास, करिअर यावरचं लक्ष विचलित होणार म्हणून, किंवा मुलं नको ते प्रयोग करायला गेली तर, प्रेमात वाहवत गेली तर, किंवा ऑनलाईन काहीतरी भलते चॅट किंवा फोटो पाठवले तर, किंवा त्या मुलानं किंवा मुलीनं फसवलं तर नैराश्य यायचं, स्वतःवरचा आणि जगावरचा विश्वास उडायला वेळ नाही लागत, किंवा नंतर ह्या निर्णयाचा पश्चात्ताप झाला तर, आणि अर्थातच लोक काय म्हणतील. तर एकमेकांच्या काळजा जर किरकोळ बिनमहत्वाच्या अशा वाटायला लागल्या तर मग त्या सोडवणार कशानं? म्हणूनच या विषयांना तोंड फोडलं पाहिजे पालकांनी आणि ते एकतर्फी लेक्चर न होता दुहेरी चर्चा व्हायला पाहिजे, तर मुलं ते ऐकून घेणार. बरं, ती चर्चा प्रवाही आणि ओघवती व्हायला हवी. नुसती माहिती देणं हा त्याच्यामध्ये उद्देश नको, ती असतेच, मिळतच असते मुलांना चारी दिशांनी. तर मुलांची मतं ऐकून घेणं, त्यांच्या विचारांना चालना देणं आणि त्यांना धोके ओळखायला आणि निर्णय घ्यायला सक्षम करणं, हा आपल्या ह्या सगळ्या चर्चांचा उद्देश असायला हवा. वा, खूपच छान उत्तर दिलात मॅडम तुम्ही याचं. आता आजच्या काळात स्क्रीन टाइमचं प्रमाण हे सगळ्याच वयोगटांमध्ये वाढलेलं दिसतंय आणि ते खूप चिंताजनक आहे. तर याविषयी तुमचं काय निरीक्षण आहे? स्क्रीनची समस्या ही आपल्याला माहितीये जरा ती भस्मासुरासारखीच झाली आता. म्हणजे आपणच काहीतरी निर्माण केलंय आणि आपल्यालाच आता ते ताब्यात ठेवता येत नाही असं झालंय. पण तो आपल्या जीवनाचा भाग झालाय, अगदी न टाळता येणारा भाग झालाय आणि मुख्यतः मुलांच्या आयुष्याचा तर तो अगदीच न टाळता येणारा भाग झालाय. म्हणजे आपण असं म्हणतो की ही मुलं डिजिटल नेटिव्ह असतात, म्हणजे या डिजिटल युगामध्ये ती जन्माला आली आहेत, त्यामुळे त्यांना तो
ते खूप सहज असतं त्यांच्यासाठी ते. आणि पालक मात्र डिजिटल मायग्रंट्स आहेत, म्हणजे नंतर कुठेतरी त्याच्यामध्ये उगवलेले निर्वासित आहेत. आणि त्यामुळे मुलं कायम या बाबतीत 2 पावलं आई-वडिलांच्या पुढेच असतात. आणि हा स्क्रीन टाइम हा खरं एक संवादाचा मोठा मारेकरी आहे. तो सगळीकडे पुरून उरलाय. आणि मोबाईलवर कसं होतं, मोबाईल छोटासा असतो, त्याच्यामुळे तो मॉनिटर करणं, त्याच्यावर देखरेख करणं, मुलं नक्की काय बघतायत, किती वेळ बघतायत हे बघणं, हे फार अवघड होऊन जातं आई-वडिलांसाठी. बरं, या सगळ्या ऍक्सेसमुळे माहितीचा तर विस्फोट झालाय अगदी, म्हणजे नको ती, नको तितकी आणि वयाला विसंगत अशी माहिती मुलांना मिळतेय. आणि बाय द टाइम मुलं किशोर वयात पोचायला लागतात, टीनेजर्स व्हायला लागतात, तोपर्यंत तो म्हणजे मुलांच्या हाताचा अविभाज्य भागच झालेला असतो. त्यामुळे खरं तर याच्यावर म्हणजे हे टाळण्यासाठी सुरुवात थोडीशी आधी करायला हवी. पण हरकत नाही, देर आहे दुरुस्त आहे. तर 1-2 गोष्टी, 3 गोष्टी मला असं वाटतं ह्याच्यामध्ये मला सांगाव्याशा वाटतात. की सगळ्यात आधी आपण एक गोष्ट बघायला हवी, जी मी पुस्तकामध्ये खूप विस्तारित लिहिलीये, की आवश्यक गोष्टी ह्या मोबाईलनी किंवा स्क्रीननी खाऊन टाकायला नको, याची आपण खात्री करायची. म्हणजे झोप असेल, जेवण असेल, अभ्यास असेल, खेळ असेल, सामाजिकीकरण असेल, या अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत मुलांच्या या विकासाच्या टप्प्यावर, त्या मोबाईलनी रिप्लेस व्हायला नकोत. दुसरी गोष्ट अशी, की मुलांना आपण माध्यम साक्षर करायला हवं. रील वर्सेस रिअल याच्यातला फरक शिकायला समजायला हवा आणि सारासार विवेक शिकवायला हवा. तिसरी गोष्ट म्हणजे पालकांचं रोल मॉडेलिंग, जे बऱ्याचदा पालकांना थोडंसं असं वाटतं की अरे सगळं आमच्यावरच येतंय शेवटी. पालक स्वतः स्क्रीनचा वापर कसा करताय, जेवताना वापर करतात का, करमणुकीसाठी कशा प्रकारे वापर करतात, कामासाठी कितपत वापर करतात, त्याचा त्यांच्या जीवनशैलीवर परिणाम होतोय का, म्हणजे त्यांच्या झोपेवर, जेवणावर, व्यायामावर सकारात्मक परिणाम होतोय का नकारात्मक होतोय, हे मुलं अत्यंत बारकाईने बघत असतात. पालक जेव्हा माध्यमांचा आणि स्क्रीनचा वापर सजगतेनं करतील, त्यांच्या जीवनशैलीवर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ देणार नाही, तेव्हा मग त्यांना ठामपणे मुलांना हे सांगता येतं आणि तो नैतिक अधिकार त्यांना त्याच्यासाठी वापरता येतो. त्यामुळे मला वाटतं की मुलांचा स्क्रीन टाइम जर आपल्याला योग्य प्रकारे होतोय असं बघायचं असेल, तर आपल्याला त्याच्यासाठी काहीतरी एक नियमांचं कुंपण घालायला हवं. हे नियम तयार करत असताना मुलांचा त्यात सहभाग असायला हवा आणि ते नियम जर तोडले तर त्याच्यासाठी योग्य परिणामांना त्यांना सामोरंही जायला लावायला. मला वाटतं की ज्या तुम्ही 3 महत्वाच्या टिप्स पालकांसाठी सांगितल्यात त्या खूप महत्वाच्या आहेत. आता स्क्रीन वापराचे नियम याविषयी आपण ऐकूयात. तुम्हाला जर एखाद्या 12 वर्षांच्या मुलानं गाडी चालवायला मागितली तर द्याल का? नाही ना? का बरं? कारण गाडी चालवायला लायसन्स लागतं. ते मिळवण्यासाठी गाडी चालवायला शिकायला लागते. रहदारीचे नियम, त्याचे कायदे समजून घ्यायला लागतात. शिवाय कायद्यानं 18 वर्षांच्या खाली गाडी चालवायला मुळी परवानगीच नाही. आणि हे सगळं पाळलं नाही तर ॲक्सिडेंट होतील, कुणाच्या तरी जीवावरही बेतू शकेल, दंड भरायला लागेल, प्रसंगी तुरुंगातही जायला लागेल, हे आपल्याला माहीत असतं. गाडी चालवायला देताना आपण इतकी काळजी घेतो, पण इंटरनेट वापराबाबत मात्र इतके उदासीन का असतो? आणि बेकायदा गाडी चालवण्याचे जसे तोटे आपण जाणून असतो, तसे अति स्क्रीन वापराचे जाणून असतो का? त्यामागची कारणं आपल्याला माहिती असतात का? स्क्रीन न वापरण्याची काहीतरी थातूरमातूर कारणं देण्यापेक्षा त्याविषयी शास्त्रीय माहिती घेतली तर मुलांना ती पटण्याची शक्यता वाढेल. तरीही अनेकदा मुलं आईबाबांना गुगली टाकतात. आपण पाहिलं की ती या युगातच जन्माला आलेली आहेत. आईबाबांसारखी या तंत्रज्ञानाच्या जगात उपरी नाहीत. त्यामुळे आपसुकच ती हे नवीन तंत्रज्ञान सहजपणे आत्मसात करतात. पालकांनी कितीही माहिती घेतली, सुरक्षेच्या खबरदाऱ्या घेतल्या, तरी मुलं त्यांच्यापेक्षा काकणभर पुढेच असतात. आईबाबा माहिती द्यायला लागले की ते कंटाळतात, वैतागतात, टाळतात. मी वेगवेगळ्या प्रकारच्या फिल्टर किंवा स्क्रीन लॉक विषयी तर बोलतच नाहीये. तसले किरकोळ अडथळे किशोर सहजपणे पार करतात. मीनानं त्यावर असा तोडगा काढला, गार्गी, अगं ही बातमी वाचलीस का? एका आभासी मित्रानं या मुलीला कसं जाळ्यात ओढलं बघ. त्यानं तिचा इतका विश्वास संपादन केला की ती मुलगी चक्क त्याला भेटायला कलकत्त्याला गेली. वर आणि त्यानं सांगितलं म्हणून आईचे दागिने बरोबर घेऊन गेली. त्यावर गार्गी म्हणतेय, आई जरा शांत हो, मी असलं काही करणार नाहीये, मला माहिती आहे सगळं. आणि शेवटी त्या फोनमुळेच तर पोलिसांना तिच्यापर्यंत पोचता आलं, हे नाही बघत तुम्ही. उगीच एखाद्या गोष्टीला नावं ठेवायची म्हणजे काय? मग मीना म्हणते, हो, हे नाही लक्षात आलं माझ्या. पण काळजी का वाटते माहितीये?
तुम्ही मुलं आम्हाला माहीत आहे असं ठामपणे सांगत असता, पण तरीही असे प्रसंग वारंवार का घडतात? मी सुद्धा बरंच वाचलंय याविषयी, पण तरी बनवाबनवीचा एखादा नवीन प्रकार उगवला की मला दचकायला होतं. परवा शमी मावशी पण हेच म्हणत होती, कुणीतरी गंडवायचं आपल्याला. एक काम करूया का, या सुट्टीत आपला सगळा आईबाबा मुलांचा ग्रुप एकत्र जमून यावर बोलूया का? मला खात्री आहे तुला बरीच माहिती आहे याविषयी, पण इतरांना असेलच असं नाही. आपल्या छोट्या नेहाच्या वयाच्या मुलांनाही हे कळायला हवं. तू यावर एक प्रेझेंटेशन तयार करशील का? मी मदत करीन हवं तर. सुरुवातीला जरा कुरकुर केली खरी, पण नंतर गार्गीनं तिच्या स्वभावाप्रमाणे खोलात जाऊन खपून प्रेझेंटेशन तयार केलं. त्यात झाडून सगळ्या ज्ञात अज्ञात अडचणींची यादी केली. सगळं माहिती आहे असं जरी वाटत होतं तरी तिलाही बऱ्याच नवीन गोष्टी कळल्या. सगळ्यांनी एकत्र बसून ते पाहिलं आणि त्यावर चर्चा केली तेव्हा फार काही व्याख्यान न देता मुलं समजून गेली. अतिवापराचं खापर आपण सहजपणे मुलांवर फोडून मोकळे होतो, पण त्यासाठी मुलांना पूर्णपणे दोषी धरता येणार नाही. हे सगळं तंत्रज्ञान अतिशय हुशारीनं, धूर्तपणानं आणि कपटीपणानं विकसित करण्यात आलं आहे. मानवी मानसिकतेचा, मानसशास्त्रीय संकल्पनांचा त्यासाठी बारकाईनं अभ्यास करून पुरेपूर वापर करून घेतलाय. जास्तीत जास्त लोक कसे त्याच्या नादाला लागतील हा या कंपन्यांचा प्रयत्न असतो. मुलांचा थोडा वेळ बाजूला ठेवू, आपण प्रौढ लोक तरी आपल्या स्क्रीन वापरावर सहजपणे ताबा ठेवू शकतो का? फक्त संदेश बघण्यासाठी 10 मिनिटांसाठी हातात घेतलेला फोन शेवटी आपण जेव्हा खाली ठेवतो तेव्हा 1-2 तास सहज गेलेले असतात. मुलांची ही असहाय्यता नियम बनवताना आणि ते पाळताना लक्षात घेतली जायला हवी, नाही का? आता शेवटचा प्रश्न मला विचारायचा आहे तुम्हाला, की तुम्ही एक स्वतः बालरोग तज्ज्ञ समुपदेशक आहात. तुमच्याकडे ज्या केसेस येतात त्यांचा अभ्यास तुम्हाला हे पुस्तक लिहिताना नक्कीच झाला असेल, तर त्यातला एखादा असा किस्सा तुम्ही आमच्या श्रोत्यांशी शेअर कराल? खरं सांगायचं तर हे पुस्तक हे या सगळ्या माझ्या अनुभवांमधूनच लिहिलेलं आहे आणि या सगळ्या देवाणघेवाणीतूनच आकाराला आलंय. यातले अनेक प्रसंग लिहिताना मला माझे अनेक पेशंट्स, त्यांचे पालक डोळ्यासमोर येत होते. माझे स्वतःचे पालक म्हणून बरे वाईट, योग्य अयोग्य अनुभवही आठवत होते. काही वेळेला ते लिहिणं माझ्यासाठी खूप एक्साइटिंग व्हायचं. काही वेळेला मला काही आठवणी त्रासदायकही व्हायच्या. यातली बहुतेक उदाहरणं ही यातल्या अनेक अनुभवांची सरमिसळ आहे आणि सगळी नावं काल्पनिक आहेत आणि उदाहरणं प्रातिनिधिक आहेत. कुणा एकाचं असं उदाहरण नाहीये. पण एकूण सगळ्या माझ्या आठवणी जेव्हा जाग्या झाल्या हे लिहित असताना, तेव्हा मला असं जाणवलं की जेव्हा केव्हा आपण मुलांशी पूर्वग्रह रहित प्रकारे बोलतो, तेव्हा ते त्यांच्यापर्यंत नक्की पोचतं आणि मुलांना खूप सारं बोलायचं, विचारायचं असतं. म्हणजे मला आठवतंय एका शाळेत मी एकदा एक सत्र घ्यायला गेले होते आणि मुलं खूप होती आणि दंगा करतील म्हणून काही शिक्षकही तिथे उपस्थित होते. तर माझं सत्र झाल्याच्या नंतर त्यावेळेला फारसे मुलांनी काही प्रश्न विचारले नाही. पण सत्र झाल्यावर मी जेव्हा बाहेर आले, तेव्हा माझ्या भोवती सगळा मुलांचा घोळका जमा झाला आणि कितीतरी गोष्टी मुलं विचारायला लागली. बऱ्याचशा मुलांना म्हणजे अशा संकोच वाटणाऱ्या गोष्टी विचारायच्या होत्या, ज्या त्यांना शिक्षकांसमोर विचारता येत नव्हत्या. आणखीन एक मला असं उदाहरण आठवतंय की एका मुलाला काहीतरी लिंगविषयक समस्या आली, त्याला तिथे सूज आली आणि त्याला ते आईला सांगता येईना काय सांगायचं ते. तो फक्त तिला म्हणाला की मला घेऊन चल तू त्यांच्याकडे. आणि मग ते माझ्याकडे आले आणि तिथे मात्र तो मोकळेपणाने बोलला. म्हणजे मला वाटतं संकोच आणि मोकळेपणा अशा 2 गोष्टींना त्यावेळेला त्याला तोंड द्यायला लागलं. खरं तर गोष्ट साधी होती, म्हणजे आपल्या बोटाला सूज आली तर आपण अगदी सहज जाऊन आईला सांगतो आणि आई डॉक्टरांकडे घेऊन जाते. पण इथे मात्र त्याला तो खूप स्ट्रगल करायला लागला. तुम्ही जे म्हणालात आता ते सगळ्याचं मूळ पुन्हा मुलं आणि पालक यांच्या संवादामध्येच आहे असं जाणवतंय. खरंय, खरंय. म्हणजे मी जेव्हा पालकांची सत्र वेगळी घेते, मुलांची वेगळी घेते आणि त्यावेळेला सुद्धा बहुतेक जोर हा संवादाच्या तंत्रावरच असतो. आणि जेव्हा पालक ही तंत्र घरी वापरून बघतात किंवा आपला संवाद मुलाबरोबर कसा होतोय हे तपासून बघतात, तेव्हा त्याचा खूप उपयोग होतो असं त्यांच्या लक्षात येतं. म्हणजे बरेचसे प्रश्न सुटले जरी नाहीत तरी निदान त्यांची तीव्रता तरी कमी होते. मला अशी एक आई आठवतीये जी तिच्या मुलीबरोबरच्या वादावादीमुळे अगदी त्रस्त झाली होती. म्हणजे सकाळी उठल्यापासून जे वाद सुरू व्हायचे त्या दोघींचे ते रात्री झोपेपर्यंत, आणि कुठलीच गोष्ट आईला तिच्यापर्यंत पोहोचवता येत नव्हती. आणि मग आईनी ही यातली काही तंत्र वापरायचा प्रयत्न केला. मुख्य म्हणजे तिने तिच्या उद्धट बोलण्यावरून तिला टोचणं बंद केलं आणि मूळ मुद्द्यावर लक्ष द्यायचं इतकंच ठरवलं.
इतका छोटा बदल केल्यानंतर आईनी मला पुढच्या सत्रामध्ये असं सांगितलं की तिला काय जाणवलं माहितीये, शांतता. म्हणजे तिला असं जाणवलं की घरामध्ये सुद्धा शांतता झाली, कारण हे वादाचा स्वर जो होता, जो इतका तीव्र असायचा, तो कमी झाला. आणि दुसरं म्हणजे आईनी तिच्या काही गोष्टींचा स्वीकार केल्यामुळे, की हे वय आहे तिचं, तिचा आवाज कदाचित उद्धट लागेल, तर हे स्वीकार केल्यानंतर तिला स्वतःला खूप मानसिक शांतता मिळते. त्यामुळे असं जाणवलंय की छोटे छोटे बदलच झेपतात, खूप मोठे बदल करायला जायचेच नाहीये. आणि त्यावरच मी या पुस्तकामध्येही थोडासा भर दिलाय की खूप मोठे बदल एकदम करायला गेले तर एकतर स्वतःला आपल्याला त्रास होण्याची शक्यता असते, कारण ते करणं शक्य नसतं आणि ते टिकण्याची शक्यता सुद्धा खूप कमी असते. त्यामुळे छोटे बदल करायचे, छोटी छोटी पावलं टाकायची आणि मग तिथून पुढे जायचं. असंच आपल्याला मुलांबरोबरच्या संवादामध्ये करायला लागतं. वाह! मला वाटतंय की छोटी पावलं मुलांसोबत चालूयात आणि एक खूप मोठा बदल आपण घडवूयात. हे फारच छान तुम्ही सांगितलं. प्रिय पालक, या पुस्तकाची लिंकही आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. त्यावर क्लिक करत तुम्ही हे पुस्तक घरपोच मागवू शकता. हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. तसंच या एपिसोडची लिंक तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा नातेवाईकांना नक्की शेअर करा. राजहंसी मोहर हा पॉडकास्ट स्पॉटिफाय, ऍपल पॉडकास्ट, गाना, अमेझॉन म्युझिक, जिओ सावन अशा लीडिंग प्लॅटफॉर्मसह राजहंस प्रकाशनाच्या युट्यूब चॅनलवरही ऐकण्यासाठी मोफत उपलब्ध आहे. राजहंसी मोहर पॉडकास्ट ही राजहंस प्रकाशनाची निर्मिती असून साऊंड्सक्रेटची 2024 ची प्रस्तुती आहे.